आशिष पेडणेकर आहे. मी लॉजिस्टिक फील्डमध्ये कार्यरत आहे. माझ्या स्वतःची कंपनी आहे. हा धंदा आमच्या आजोबांपासून आहे. आम्ही तिसरी पिढी आहोत. मी आणि माझा भाऊ आम्ही हे पाहत आहोत. आणि एका काळी असं होतं की या व्यवसायामध्ये बहुतांशी कोकणातली लोकं होती आणि आता पण आहेत आणि चांगलं काम करीत आहे. दुसरं, माझा जो परिचय वास्तुविराज रविराजजींशी आला तो म्हणजे माझे ते सहकारी होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये, जिथे मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष होतो. आणि त्याच अनुषंगाने मी त्यांना म्हणालो की मला माझा व्यवसाय आणि चांगला करायचा आहे आणि तुमची मदत लागेल. तर मला आनंद होतो सांगायला की त्यांनी एक प्रोफेशनल ह्या नात्याने, एक मित्र ह्या नात्याने लगेच आपल्या ऑफिसच्या माणसाला डेप्यूट करून आणि त्यांनी लगेच सगळं माझं ऑफिस आणि घर सगळ्यांची पाहणी केली आणि त्यांनी काही सूचना केल्या की आपण असं केल्यास आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की त्यांच्या ज्या सूचना होत्या त्या एवढ्या प्रॅक्टिकल होत्या की त्यामुळे असं फार काय मोठा खर्च किंवा आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक बॅकग्राऊंड होतं. त्यांच्या प्रोफेशनल कलिग यांचे व्हिजिट झाल्यानंतर काही गोष्टी होत्या की ज्या बेडरूममध्ये मी झोपलं पाहिजे, त्या बेडरूममध्ये मुलांनी अभ्यास कुठे केला पाहिजे किंवा किचन हे कुठे असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांनी मला सूचना केली की तुम्ही ज्या बेडरूममध्ये जो घरचा करता असतो तो त्या बेडरूममध्ये त्यांचं ते झोपतात तर ते तुम्ही बदलून घ्यावं. तर मला सांगायला ते आनंद होतो की ते बदलल्यानंतर अनेक काही म्हणजे एक चांगली झोप यायला लागली, विच इज नेसेसरी. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इमिजिएटली उद्या आपण ऑफिसला जातो, अनेक काही गोष्टी घडत असतात किंवा तुमच्या कौटुंबिक नेहमीच्या ह्याच्यामध्ये तुमचा व्यवहार असतो इतरांशी, आपल्या मुलांशी, आपल्या फॅमिलीशी, तो एकतर चांगल्या पद्धतीने आणि चांगला होतो. आणि अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं, जसं आमचा देवारा होता, त्यांनी सांगितलं त्यांचं रेकमेंडेशन होतं की तुम्ही दुसऱ्या बेडरूममध्ये आणा किंवा अशा अनेक लहान लहान गोष्टी त्यांनी सुचवल्या. बाकी सगळ्या गोष्ट सांगा. त्यामुळे घरात एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आलं आणि मुलांना कुठे अभ्यास करावा. तर मी अशा लहान लहान गोष्टीमध्ये काही थोडीशी यंत्र लावले आणि ह्याच्यामुळे मी बघतोय की माझं बिझनेस करिअर तर चांगलंच झालं. त्याच्याच बरोबर मी आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष आहे, आमच्या कस्टम ब्रोकर असोसिएशनचा अध्यक्ष आहे, मी JNPTचा विश्वस्त आहे. अनेक गोष्टीमध्ये मला त्याचा फायदा झाला. एकतर तुमचं माइंड स्टेबल होतं, तुम्हाला अनेक गोष्टी विचार करायला एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येतात. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपण आपले देवघर कसं कुठे असावं, तसं त्यातमुळे इम्पॉर्टंट असते की आपलं सेफ वॉल्ट कसं, आपली तिजोरी कुठे असावी, या सगळ्यांचं मार्गदर्शन करता. आणि त्याला दुसरं म्हणजे थोडासा वेळ लागतो, पण त्या म्हणजे इमिजिएटली काही लोकांना आपल्याला वाटत असतो की इमिजिएटली आपल्याला रेमेडी असं नसते, थोडंसं पेशन्स करायचं असतं. बिकॉज अनेक दोष असतात, त्याला वेळ लागतो, त्याला अनेक काळ लोटला असतो. तर पण माझा वैयक्तिक अनुभव विचारला तर इट हॅज बीन ॲब्सोल्युटली अ पॉझिटिव्ह वे. आणि आताही मी पाहतोय की मी आता आमच्या कस्टम ब्रोकरच्या नॅशनल असोसिएशनचा चेअरमॅन इलेक्ट झालो. अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या. मी सोशल लाईफमध्ये मी जे काम करत होतो त्याला एक गती आली, लोकांचं अप्रिसिएशन वाढलं. आणि मला असं वाटते की प्रत्येक बिझनेसमॅननी आपली जी वास्तू असते त्या वास्तूचे काही दोष असतील तर रविराजजींच्या कंपनीशी संपर्क साधून त्यांनी ते दूर करावा. माझा अनुभव म्हणालात तर खूपच आनंददायी आहे. आणि मी सगळ्यांना इतरांना मी रेकमेंड करेन की प्रत्येकाने यांच्याशी डिस्कस करून आपल्या घरात काही दोष असतील, आपल्या ऑफिसमध्ये काही दोष असतील तर ते दूर करावे. आणि हे असतात लहान लहान गोष्टी, पण त्या गोष्टी फार लहान लहान गोष्टीमुळे अनेक काय अडचणी असतात त्या दूर होतात आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या व्यवसायात ते असताना त्यांनी कमर्शियल ॲस्पेक्टनी ते करत नाहीत, पण एका वेगळ्या भावनेने की दुसऱ्याचं चांगलं व्हावं. आणि ॲज अ प्रोफेशनल त्यांची फीज ही फार रिझनेबल आहे. आणि आय वुड रेकमेंड ऑल दी बिझनेसमॅन
that they should go around and they should do such type of thing which will help their business to grow.